आता 10 वाजून राहिले तरी याचा पत्ता नाही, याचा कळी येते शिवले हे. हा काशा बाबने देते काय चाट म्हणाले कायची? हा यायचा काहीच भरोसा नाही बरं. हो काय घडीत काय आणि घडीत काय द्यायचं? फोन लावा द्यायले, येऊन राहिले का नाही म्हणा मग. अरे झालं का नाही म्हणलं? काय काय येऊन राहिले काय झालं म्हणलं? झोपले म्हणलं सात्रा घेऊन अंगावर. हा कसं काय काय बोलता राजा? निरा पालपुशी आहे ती. अरे बाबा ढाण्या म्हणते ना, ढाण्या काय येरीच म्हणून राहिले का लोक ढाण्या? मग घरापाशी या म्हणलं माया. तिघं जण हजर आहो आम्ही आता. मग आता बाकीचं ते संते येऊन राहिलं त्याच्या जवायला विचारून. बाकी आता तुम्ही पा चौघ जण आणा तुम्ही, लाईने पाटील आणि तुम्ही तिघं. हो ना, ते लाईने पाटील येतो म्हणे बाबाला विचारून. बस 10 मिनिटात ते येते तिथं. आले का तुम्ही मग? हा बस येऊ मग आम्ही तिथं. या म्हणा द्यायला बाबाला विचारून आणि लवकरात लवकर या मग तिथं. 10 वाजून राहिले आता. काळ्या गिळ्या आणजा म्हणलं. एक धान आणजा बरं, धान. हो धान नाही ना आपल्याला, ते गाडीला बांधायला लागल ना. ते नाही का तो घरची पाय तो घरची एखादी. आता आमची तर आहे का ती? घरी गेलं की अजून म्हणून कुठं चालले. लवकर जाणार पटकन ये नाही आहे का रे झुमऱ्या म्हणलं. देवीदास आहे का तो इथं? धान की नाही का धान? घरी आहे एक नाही 2 धान आहेत. पण ती मी गेलो की मग मग माया रईत होईन रे बा, सांगू राहिलो. मा घरची माहीत झालं जाऊ देत नाही बरं. अरे जा कसंच करा बरं. हे बा बरं सरपंच साहेब तुमची चिथे जा मग धान. धान म्हणलं आपलं याला बांधायला गाडीले. काय आता वापस येते का नाही काय सांगा. बरं ठीक आहे, वापस आणजा फक्त. हो देतो म्हणा, आणतो. जा झुंबर भाऊ घेऊन या आपल्या घरची जा. शिवला येतो मग आम्ही आता. हो धान आता आणायला पाठवलं झुंबरले. बस 10 मिनिटात तिथं पोहोचतो आम्ही. या लाईन पाटील तुम्ही बाबाला विचारून पटकन. चालले जाऊ मग. बरं ठीक आहे ना. हो काळी घेऊन या नाही का? काळी लागत नाही ना एखादी काळी काही तर दांडकुळ पाहिजे नाही का संग नाही रे देऊ. हो ये लवकर या पटकन. हो चला म्हणलं आपण बी. पुढे चालले जाऊ. येते आता तिकडे चला. ये धान घेऊन तू. चला मग लाईन पाटील. हो चालले जाऊ. तुम्ही जा तुमच्या घरी, मी धान घेतो बुडीला भेटून येतो. देतच भाऊ कसं सांगायला लागला बुडीला कुठे चाललो काय चाललो. घरी गेलोच नाही मी. ते गाडीचं विचार ना मला अजून पण रास्ता कुठे गेला आहे. मला टच करून येतो. गाडी आणायला चाललो बा. सकाळी जरासं राहिलं होतं काम. काय सांगाच ते सांग पण लवकर जाय लवकर पटकन. ओके झालं का? चला या मग लवकर या आता. उशीर करू नका नाही तर मग कसं एक असेच फिसकसान तुम्ही. नसन शांत राहू द्या मग. नाही तर एकटाच जातो का जा. येऊन राहिले असेल तर पटकन या मग. अरे येतो. हो थांब तिथंच थांब. हो आलोच आम्ही. चला लवकर चला. काय शिवल्या कसं बे गयात झालं येतो या. तू म्हणे काय पाहू म्हणे डेरिंग मारून. हे तर अंगात आला आता येतो म्हणते तिथं. पुन्हा मला वाटे मला येणारच नाही हे. मला 100% गॅरंटी होती की हे येतच नाही. फक्त आपण म्हणून द्या जाय तिकडे. म्हणजे आपलं कसं शब्द कायम राहिला असता की बा शिवलाल तर म्हणे चला. पण ते सगळे तयार झाले का आले आता. आता तर जाच लागते. एक तर कमांडर आपली आहे. आता कसं करता मग? कॅन्सल करायचं का काय करता? संते येऊ राहिला. संते पण येतो म्हणे. बरं जाऊ दे. हे बा तरी अजून आपल्याला काही हिंमत हाराचं काम नाही आहे. आपल्याजवळ एक पर्याय उपलब्ध आहे अजून. हो तसा देवीदास कामात आहे याच्यातला. बाकीची ते शांताराम म्हणजे झुमरे आहे का नाही. हो याची काही गॅरंटी पकडू नका तुम्ही. आपल्या आधी पैतेत ते. तर दुसरी आता एक असा पर्याय आहे. आपला जे आलूपोंगे आहे की नाही. हो ते जर संघ घेतला की हटेला फिटला समजा. हटेला शब्दही बोलणार नाही त्याच्या पुढे. मग त्याला घ्या ना. हो ते त्याला घ्या ना. मग काय लोड घेता? मग टेन्शनच नाही. तुम्ही आवाज करा ते काम करते. नाही तेच म्हणलं त्याचीच वाट पोरायला होतो. अजून आला नाही वाटते ते. हो आता धाब्यावर जरा उशीर झाला वाटते त्याला नाही का. रस्त्याला भेटत नसतं सामान आपल्याला. हो तसं करू मग. त्याच्या हिमतीवर जा लागेल आपल्याला. फाट्यावर थांबू आपण येईपर्यंत. जरासं मिस करू. थांबा बा गडबड करू नका. हो ते तिकून आला लक्षात ते. हो की बस त्याला बरोबर आपण गोत्यात आणायचं आपल्या संग घेऊन जायचं. जमलं मग हे बा शिवलाल भाऊ मग तुम्हाला काहीच करायचं काम नाही. हो नाव तुमचं आणि काम याचं आलूपोंग्याचं. चला जमला आता. हो आता टेन्शन काही घेऊ नका. आता ते येते 10 मिनिटात. हो बसा जरा शेवट्यावर. 10 मिनिटं वाट पाहू द्यायची. आता चमकलेत म्हणलं हे पहा. सकाळी गेले होते 9 वाजता तर रात्री 10 वाजताच वापस आले. म्हणा तेच विचारतो त्याला. अरे बाबू काय म्हणलं काय गाडी आणायला गेलता 9 वाजतापासून बाबा शांताराम सांग काय झालं म्हणलं मग आणि गाडी. अरे बाबा देत नाही. अरे बाबा बघ झालं बघ तू रात्री बोलली घरी. हो त्याच्याला लय फरक पडला. हो पण ते म्हणे बा सगळी गाडी ओके झाली. सर्व्हिसिंग करून घ्या. ऑइल गे हे ते बदलून घ्या. बाकी ऑइल सील काही पाहून घ्या. मला करून टाक बा. तर मग जरा उशीर झाला. तर आता त्याचा फोन आला म्हणे बा आज घेऊन जा लवकर. मला कसं म्हणे मग आता झाला तेव्हा रक्षाबंधनले. हो तर मग कसं अजून 2 दिवस लटकून पडसाल. तर मग आता चाललो मी. नाही तुम्ही सकाळी आणणार होतो. झालं म्हणजे आणली नाहीच तरी. मी आम्हाला आणली का बाबा? मला घरापाशी आहेत का? आता काय अरे 5 वाजता झालं मी. तसा वावराकडून आलो ना मी. असं वावराकडे गेलो. मग आता मी आलो गड्या. ते म्हणे 8 वाजता ये जा. तर आता जराशे 8:10 झाले. जाऊन घेऊन येणंच आहे ना आता. कमांडर आहे आपली शिवलालची. चालले आपले वापस. काय बोलतो काय म्हणतो बाबा? आण बाबा मग आता आणतो. हो जा आता. मग तिथंच थांबला असत काय बिघडलं असतं? काही गावात याचं काम होत तुले. जा आता घेऊन ये गाडी. हो चाललोच मी आता. तेच तुला सांगायला आलो मी. हो ठीक आहे मग येतो मग मी. चला आले का? आणली धान घे. चला लाईन पाटील नाही दिसू राहिले. ते नाही आले का म्हणलं? नाही ते काय येत नाही ना. ते कसं बाबाचं नाही म्हणत आहे. हो बाबा म्हणे काही जाऊ नको म्हणे. हो त्याच्यात ते काय आलं नाही. वाटलंच म्हणले मग आटा रखतेस ना अशी. मग असे मागं फिसकते तर बरं जाऊ द्या. तुम्ही तिघं आले ना तरी काही काळजी नाही. तरी ढाणे असल्यावर तुम्हाला काही लोडचं काम नाही आहे. हो मी आहो ना. हो बाकी लोड नाही. झालं आता बाकी काही अडचण नाही. काळ्या घेतल्या दोरे घेतला. गाडी आता ओके आहे. डिझेल टाकून आहे. टेन्शनचं काम नाही आता. फक्त आता हॉटेलचा कार्यक्रम करणे आहे.
नाही नाही म्हणजे तुम्ही वाटते तेवढं सोपं समजू नका बरं. हो काही जास्त असं आपल्याला अगोपणा करायचा नाही. आपल्या गाडीशी मतलब ठेवायचा आपल्याला. काय शिवलाल काशीनाथ, आपली गाडी या दोरानं बांधायची या गाडीले आणि आपली खुसकून आरामात आपली पद्धतशीर बाहेर काढायची. गाडी निघाली आपला विषय संपला. झालं. नाही नाही काही तर करायचंच नाही आपल्याला. पण ते जर कदाचित आडवा आला, हो त्याला जर समजा आपली चुनूक लागली म्हणा, काही समजलं, हो तर ते जर आडवा आला तर मग काळ्या काढायच्या काय. हो मग हे काही करायचं नाही. डोकं फुटलं चालते त्याचं. मागं पुढे पाहतच नाही मग. देखले मग होऊ द्या राळाले काचा. इथं जास्त दांगडो का करू तिंगा भाण्या आलो. हो चला म्हणलं जास्त माहित नाही झालं पाहिजे गावात अजून म्हणून कुठे गेले. भाण्या पाहिजे म्हणलं कोणाला सांगू नको म्हणलं काय. आम्ही चाललो हॉटेलची इथं. ते गाडी आणायला झुंबरची. तर ते बाकीचं काही तू इकडे तिकडे काही फैलाव करू नको. मी काय सांगणार कोणाला. मीच तेच तर म्हणाल कुठं चाललं काळ्या घेऊन. आम्हाला सांगत असतं आम्ही आलो असतो समजा अजून 8-10 जण. मारते गिरते देऊ का आवाज पोटपोटे. नाही ना काय वर्डवार आहे काय. हो राहू दे आम्ही बस झाले 6 जण. हे काळ्या फक्त दाखवासाठी आहे. आम्ही काय मारामाऱ्या करणार आहोत तिथं. आपली गाडी आणणं महत्वाचं. जाय तू आता. हो कोणी कोणाला सांगूही नको. येतो आम्ही अर्ध्या घंट्यात वापर. चल शिवलाल कर गाडी सुरू कर. चला चला बसा रे बा. चल रे बा चला चला. साहेब पप्पा ते हो तिघं आले होते ते तिघं. हो आम्ही बघितलं ना. हो मम्मीने मी बघितलं. हो एक जण तिथं गोष्टी केल्या त्यांनी आणि तो परत गेला. आणि 2 जण ते काय म्हणतात तुम्ही, एक धोत्रावाला माणूस आणि एक पैजामा आला. त्याच्या संग तुम्ही गोष्टी करत बसले हॉलमध्ये. हो ते आपलं देवदास सनसने होय आणि ते काय शांताराम घनगणे. हो त्याच्या संग मी बोलत बसलो. म्हणजे ते मला भेटायला यायच्या आधी 3 जण होते नाही आपल्या गेटच्या तिथं. तेच ते ड्रायव्हर म्हणत होता ना तो. टकलाचा तो होता सोबत. तो म्हणे तुम्ही काहीतरी असं बोलचाल झाली त्यांची. तो तिथून तिकडे जाऊन लपला तो आणि 2 जण आतमध्ये आले होते. म्हणजे आलं मला लक्षात आता. हे गाडी टुकटुकीची नसली पाहिजे. हे गाडी आहे झुंबर घरफिरवायची त्या टकल्याची. आणि हे 2 वकील म्हणून मला समजावले आले होते. देऊन टाका बा. बरं ठीक आहे. ते सांगे ते खरंच होतं. पण मी गाडी देतच नाही द्यायले. हो जोपर्यंत ते दोघं आणत नाही तोपर्यंत गाडी देत नाही. पण ते कसं त्यांनी काही अजून जर प्लॅन रचला असेल तर हो म्हणून म्हटलं थोडं सतर्क राहा पप्पा. सतर्क तर रास लागते ते. काहून की आज ते काहीतरी गेम करू शकते तर. गेले म्हणजे काही ते काही मुकाट्यानं बसत नाही काही. काही ना काहीतरी सोसणार आहेच ते. रामपूरवाले होत ना ते. मला माहीत आहे ना, अनुभव आहे ना. एक तर शिवलाल टोयगोटेले भेटायला गेले असन. चाल बा नाक घासाल तिथं ते काही येणार नाही. मला माहीत आहे ते. मग काही ना काहीतरी त्याने जर रचलं असन तर ते जाईन आपल्या कुक्कुटपालनच्या तिकडे. त्याची धाव तिकडेच आहे कोंबड्या उडवासाठी. नाही पण मला तर वाटते आपल्याला सतर्कच राहावं लागेल घरापाशी पण. हो गाडी कधी रात्रीतून निघतील सांगता येणार नाही. नाही ते कसं मला जरासं मगापासून डावा डोळ्या फडफडून राहिला. काहीतरी रामपूरवाले सर्जिकल स्ट्राईक करायचे विचारात दिसून राहिले मले. 100% कुक्कुटपालनवर हमला आहे. तर आम्ही दोघं आम्ही दोघं जातो तिकडे कुक्कुटपालन. तसा मंगू आहेच तिथं. 3 जण आम्ही कव्हर करतो. आणि इकडे जर आले ते गाडीने आले तर तुम्ही दोघी डायरेक्ट बिलकुल आपली हेच काढायची. समजलं ना. तेच म्हणलं. त्याचं टेन्शन नाही पप्पा मी सांभाळते. पण मी काय म्हणते तिकडे तुम्ही लक्ष द्या बरोबर. काही सांगता येत नाही बरं त्याचं. नाही ते तर होणारच आहे म्हणा. ते आता त्याने पहिले मिठी चुरी चालून पाहिली पण त्याचा काही ताल बसला नाही. अजून काहीतरी सोचती नसते. काहीतरी हमला करायचा बा नाही तर रिपोर्ट द्यायचा. दुसरा एक फंडा काढतीन. पण मी बी काही द्यायला काही मामूल नाही. पुरून उरणार आहो मी. काही काळजी करू नको. तू घरचं सांभाळ. मी तिकडलं पाहतो. रातचे 12-1 वाजेपर्यंत जरा सतर्क राहाच तुम्ही. बरोबर ठीक आहे मग पप्पा. तुम्ही जा आता 2 जण. आम्ही दोघी घरी आवा. काही काळजी करू नका. मी बघते घरचं काय आहे. बोला काय झालं इथं. काही झालं वाटतं मारा राडा झाला का. काय म्हणलं काळ्या गिरा बाबा देतो भाऊ. काय गट्टा काढायचा काय झालं बा. जमलं गड्या ज्याची वाट होती ते चाला नाही का. हो ना म्हणून तर गाडी थांबवली होती मुद्दाम. तो मला आलो पोंगे आला की आपल्याला टेन्शन नाही. मग तेच म्हणलं ना. अरे बा म्हणलं गावावर संकट आलं. मी आलं लक्ष्मणराव नाही दिसून राहिले. आले का धाब्याहून. हो ना तेच तर म्हणलं दुरूनच पाहिलं तुम्ही उभे दिसले बोलले. मी आलं काय नाही. हो मला काही त्रास झाला का. हो धाब्याहून आलं. मला जरा उशीर झाला आज जरा. तो काय झालं म्हणलं नेमकं काय झालं काय. अरे हॉटेल्या दादागिऱ्या करून राहिला. हो याची झुंबरची गाडी घेऊन घेतली. हो त्याला काही देऊन नाही राहिला ते. हो ये म्हणते तू आता गाडी न्यायला कसा नाही तर रामपूरवाल्याची पाठच पाहिजे तुम्ही एकटा. नाही मला वाटते झुमऱ्यानं काहीतरी अगोपणा केला नाही. हो ना माणूस तसं नाही ते. हो पण मग नेमकं काऊन म्हणलं काय झालं काय. काऊन गाडी घेतली त्याने याची. गाडी घ्यायला काय कारण काय. ते महत्वाचं आहे का इथं. काऊन नेली काय नेली. आपल्या गावाल्यावर संकट आल्यावर मग आपल्याला धावून नाही झाला का. चूक असली तरी बी. मग आता हे बा आलो पोंग्या. हो चला म्हणलं आता जायचं आपल्याला. गाडी इथंच लावून द्या नाही तर संग घ्या. चला. बरोबर आहे. बाईच वाट होती वाटते नाही का. हो मला ते पुढे करून हे मागच्या मागं पळायला मोकळे आहे नाही का. बरले का तू. अरे बा म्हणलं शिवलाल भाऊ आता दिवसभर काम करून थकला माणूस. आता कुठं काय नेऊ राहिले. सकाळी जाऊ ना. सकाळी जाऊ त्याच्या घरी. दिवसा बरं रातचा कुठं बसता राळा करत. झालं म्हणजे काय पंगत आहे का दिवसा जाल तिथं त्याच्या घरी. अरे बाबा म्हणलं गाडी आणणं आहे आपल्याला. रातोरात कार्यक्रम करणं आहे ती. मग तुला माहिती आहे का काय करायचं काय नाही. तर चालू राहिला का सांग. नाही आम्ही नाही म्हणलं ते कसं रात्री आम्ही येत नाही. हो दिवसा पण सांगता येतो. हो ते येत नाही मी येत नाही.
काय आता लोक म्हणे ठाण्यास कापी आहे म्हणे नाही का आणि आता हे याला मिनता करून राहिला नाही का. अरे शिवलाल जाऊ दे ना, तू आहे ना ठाणे असल्यावर काय लोड आहे, राहू दे जाय आलुपुंगे जाय तू, एवढ्या धनाचं काय काम आहे. सांगा या सनसनीला माहिती आहे का आपली ताकद लागते का तिथं. अरे नाही तसं नसते, काय अर्ध्या घंट्याचं काम आहे. एवढे जण पाहिले का नाही पुढचा काहीच बोलत नाही. उलट आपण एवढे दिसलो का नाही एवढे मोठे ते बाहेरही निघत नाही. मग गाडी लावायची आपलं दोर बांधायचा कमांडरला बांधला चालले. काय भ्याचं काम आहे ते का मारामाऱ्या करू राहिलो का आम्ही तिथं. नाही पण ते रात्र नाहीत बाबा, तशी कामं नाही करत आपण. कुठं बसता बा भानगडीचे कामं ते हॉटेल आहे ना, आम्हाला त्रास होतील त्याचा. मग वसुलीले मग कसं धाब्यावर आम्हाला तकलीफ देते ते आम्ही नाही तसं करत. दिवसा चला त्याला म्हणजे समजून सांगू आपण आणि नंतर गाडी घेऊन येऊ. राहू दे ना हे पा शिवलाल राहू दे. चला आपण बस झाले. जा तुम्ही जा घरी जा. म्हणलं सांगू नका कोणाला, फक्त जा तुम्ही जा. हो बिलकुल चला लक्षण भाऊ चला म्हणलं थांबण्यात मजा नाही इथं. हो उद्या बाबा उद्या येतो आम्ही म्हटलं तर. हो चला घराकडे. पाहिजे रे बरोबर पाहिजे कोणी असं दे ना कॅमेरे पाय जरा लाईट तर बंद आहे का सगळे. हो चाल. अरे कोणीच नाही रे म्हणजे हा झोपून येत ना सगळे. काय लवकर ते हवा घेऊ आहे का नाही टायरमध्ये पाय. भाविक कुठं हवा सोड वाटते हे बा कशा हवा सोडी रे. काय म्हणलं बरोबर पाहिजे रे. हा लक्ष ठेवतो. हॅलो तर शिवलाल भाऊ लवकर येऊ द्या म्हणलं. कमांडर येऊ द्या, वातावरण बरोबर आहे. हा काही हटेले नाही कोणी नाही काही नाही. हा सगळे झोपलेले आहे, गाढ झोपेत आहेत. लवकरात लवकर आपली कमांडर घेऊन इथं हजर व्हा. आम्ही इथंच थांबतो. या लवकर. चारी बाजूनं पाय म्हणलं. हो कोणी खिडकीतून पाहून राहिलं का, कोणी काही पडदे गिडदे बाजूने केले का, लाईट लागले का, हा सगळं पाय बरोबर. सगळं पाहिलं काहीच नाही. काशाचेच काम करू राहिला. म्या कसं फोन लावला तुम्हाला, काशा लक्ष ठेवून आहे. हा लवकरात लवकर या, जास्त टाइमपास नका करू. हा फालतू उठायला तर बसा लागल. हा चला म्हणलं शांतराम भाऊ देतच राव. चला बसा गाडीत बसा लवकर. चल बबन कर सुरू कर. चल जाऊ दे तिथं. पाहिलं म्हणलं जास्त काही जोरानं बोलू नका कोणी. काय आरामानं बोला सगळे. तर आता शिवला दोर बांधा आता त्याले पण या गाडीले. हा लवकर आपल्या गाडीला चाबी मारली की बिलकुल निघ नाही. हो सध्या काही हॉटेल माहीत नाही, हॉटेल झोपीत आहे. चला रप आपलं काम करा. मिशन फत्ते झालं पाहिजे. अरे मिशन फत्तेच होणार ना. हो ठाण्या संघ असल्यावर तुम्हाला काय लोड घ्यायचं काम आहे. मग चल रे बबन घे बरं ते दोर घे संत्यापत्ता. चल बांध लवकर दोन्ही गाड्याले. चटकन निघ नाही आता. आराम म्हणून जरा आराम म्हणून शिवल्या तू का नाही. हे बा मोठं हेच करतं गड्या. हा आराम म्हणून बोला ना, फालतू ऐकू जाईन तर अजून सगळा कार्यक्रम होईल. घ्या आपले दोर गिर बांधा पटोपट. निघा आता. हो कसं आहे आता पद्धतशीर वातावरण आहे. चला लवकर. हाय शिवल्या घेणं मला चाबीन लावणं लवकर. कमांडरला आता काय झामझाम करून राहिला ती. अरे चला ना हो शिवलाल भाऊ चला ना लवकर. काय रे आता इथं थांबून राहिले. हा सगळं निपटलं ना, धान बांधली सगळं झालं. हा आता काय वरी चढला ते गेटवर का बे काश्या. चाल ना फटकन. अरे झालं ना आता काम फत्ते झालं. आता काय टेन्शन घेऊन राहिले. आता जरासं कसं भेवाळून देऊन राहिले. हा हॉटेल कसं झोपेला आहे उठून देऊ दिले. हा देखले म्हणला रामपूरला आ गए गाडी लेके बी गए. हा जरासं पुकारा करा लागन ना. हा काश्या वाजव म्हणलं गेट वाजव. हान काढ्या हान हैदी नको करू आता जरासं. येरी आता आपलं काही टेन्शन नाही. फाटकं उघडले की बस गाडीला चाबी लावली की पैनच आहे आपल्याला. वाजव करा कल्ला करा रे. ओय थांबा ना बेवकूफ आहे का बिले का. काम झालं ना आपलं. हा चला ना भावा काय आता नसतीचा ताप करून राहिले तुम्ही. हा सगळं आता आपलं सक्सेस काम झालं. आणि आता काय कल्ला करून राहिले त्याला, काय उठून राहिले त्याला. अरे थांबा ना तुम्ही गडबड नका करू ना शांताराम भाऊ. त्याला समजलं नाही पाहिजे रामपूरवाल्या नेली म्हणून. हा तुझ्या छाताळावर येऊन का गाडी नेली काय केलं तो. हा त्याला दाखवा लागन ना. चल निघ रे बाहेर निघ. ठोका रे आवा ठोका. चल अरे खजूर हटेले चला आजा बाहेर. दाबे मुख्य बसा ना बे. चल निकल ना बाहर. बिल में छुप गया क्या रे. खजूर हटेले बहुत दादागिरी करता ना. आजा ढाने आ गए तेरे सामने घर के. चल निकल बाहर. ठोका रे दरवाजा ठोका. घर आला करा. निकल बाहर निकल. दादागिरी करता का. चल ये मैदानात रे खजूर हटेले. अरे हराम खोरा ये रे बाहेर. बापरे तुझ्या बाबाशी काहीतरी दुश्मनी आहे. कोण आहे काय माहिती. हा काय आहे बाबा. कसं म्हटलं बिंदू कसं. बापरे बिंदू म्हटलं कोणती हमला करत आहे म्हटलं. आपल्याला बहुतेक दरोडा पडायची शक्यता दिसत आहे मला. एक मिनिट तू काळजी करू नको मम्मी. हा मी बघते खिडकीतून बघते कोण आहे त्याला. काळजी करू नको तू. हा मी पप्पाला फोन लावते. एक मिनिट बघते तू काळजी करू नकोस. लवकर या म्हणलं घरी तुम्ही. हो हे रामपूरचे आले म्हणलं घरावर ते चालून आले तर ते चाल केली काही ना गाडी न्यायची फिक्री आहेत ते. काय बोलू राहिले कोण रामपूरचे का आलेत का ते गाडी न्यासाठी आले का तिथं.
बघा ना तुम्ही किती दांगडो करतायत ते गेटवर उड्या मारतायत आणि बा धमकी देताय लवकर बघा तुम्ही आहे का फोनवर आहे का बहुत दिखाता था ना चल रे निकाल खजुऱ्या चल बे असं म्हणजे तिकडे हमला केला नाही का? बरं बरं ठीक आहे, आम्ही इकडे बसलो जागत. काही काळजी करू नको. आपल्या बिंदूले सांग रायफल काढ म्हणा बाहेर ते अंदरची. बिलकुल चालू दे म्हणा वरे असे. अबायत नाही दड 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 चालते म्हणा AK-47. हैकी करू नको म्हणा तू. एक जर थांबन तर मले म्हण. आजा दम है तो निकल जा खजुरा चले सामने आजा शेर खड़ा है आजा तू बाहर निकल बे बाहर चल गाड़ी का किनारा में आजा सामने बिंदू कठीण आहे बाबा पळायला पण इतके जोरात पळायला ना असे मी कधीच नाही बघितली इतके जोरात पळतानी. आता मम्मी हे गाड्या लावून दे तुम्ही साईडला आलेच मी. आता या मला तुम्ही गाड्याने आले दोन्ही गाड्या द्यायच्या नाही आता. शांताराम भाऊ इतकं जोर आहे ना मग मला का तिथं मग फुकून टाकलं तर काय केलं मग? अरे पण हो ना इतकं नाही पळायचं ना. किती गोळ्या असेल ते 2-4 गोळ्या का तिकडे तिने स्पीकर लावला का माईक लावला तर पळायला चालले आपल्या पळत. बघा ना हो काय सांगता तुम्ही पळाले तुम्ही काय राहिले पळायचे मग तुम्ही पळ सुटले होते मग आम्ही काय मरू का तिथं? नाही ना आम्ही पळायलाच नव्हतो ना. आम्ही तर तिथं उभं राहिलो पण आता तुम्ही सगळे पळाल्यावर मग आम्ही काय करू तिथं? काय माणसं आले का आता आता हो शांताराम भाऊ. अरे बा हे बा जाऊ दे हॉटेलला पुरला रे बा. हे हॉटेलची पोरगी नाही पुरली मग पाणी नाही मागवतात भाऊ पाणी. जर का एखादी बसली असती ना जाग्यावर झालं असतं चित मी मग तर बाबा आपण येत नाही म्हणलं आता. मग हे कमांडर मग कमांडर बी अटकले ना खरे झुमऱ्या. आता गाड्याचा फायदा काय काय जीवाचा फायदा बघ तुमच्या जरा झालं हे सगळं. वर आता काय निघाल होतं ना मस्त पद्धतशीर झालं ना. काही गरज होती का तिथं आवाज द्यायची हॉटेल रे निघा रे बा राहता. नाही बरोबर आहे ते म्हणून राहिलं तेच बरोबर आहे. तुला अगोपणा करायची काही गरज होती का? गाडी निघाल्या त्या दोन्ही गाड्या निघत होत्या आपलं घरी गेलो असतो. काही गरज होती का तिथं दादागिऱ्या करायची? बस आता बोंबलत. अरे आता मला वाटलं बा आता जरासं काहीतरी करा कॉमेडी कायची कॉमेडी अंगार आली पण आता असं काय मग इतक्यापर्यंत पोहोचते म्हणून ते पोरगी रायफल काढते म्हणून. काय राजा हेच राजा सत्यानाश करून टाकला आता. मग काय आता काय करा तोंड दाखवायच्या लायकी नाही राहिली आपली आता. मग आता कुठं काय करायचं आता पुढे काय करायचं हे पाहता पुढचं सोचा. पुढचं काय आता कुठं तरी मुक्काम करायला लागेल रातच्या ना आपल्याला. हो आता रातची कुठे एसटी आहे का काय कटर काय ना बसून जाता कुठं आता कुठं चालतं मग आहे ना जगनची खुली आहे ना. शांताराम भाऊ तुमच्या मेवण्याच्या घरी चला ना तिथं चला ना. तिथं काय भेव आपल्याला भाडं देते ना जगन काय फुकट टुळे आहे काही मापुतण्यास आहे ना काय दुसरं कोणी आहे तिथं? बोला तिथं आहेच म्हणा पण आता मा मेवना बी तुम्हाला माहित नाही का बा. बरं चला चला हो देखू पाहून घेऊ पुढचं पुढे नाही का देख लेंगे. चला चला तिथं झोपा रातभर कसंही तरी सकाळी पाहू काय करायचं ते आता. हो चला ओळखीच आहे का? नाही ओळखीचा कायचा पाठीच आहे ना लावली तिथं नाव वाचलं असं मग कल्ला कुराला. आता कोण होय चोर होत का मग कसं काय करावं जाऊ का नाही? जगन संकेत अरे संकेत आहे का रे? अरे संकेत जगन मोठे बाबा बाबा रे रामपूरचे होय रे संकेत जगन म्हणते ना. आवाज तर जवळसारखंच येऊन राहिला मला. अरे बाबा आले वाटते बाबा तेच तर म्हणलं कोण ठोकून राहिलं गेट. हो अरे आलो 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 थांबा थांबा. बाबा जवळ बा किती जण अरे बाबा 1 2 3 4 5 6 7 जण बाबा बाबा. अरे का जवळ बा कसं काय म्हणलं एवढं रातचे काय झालं बा? अचानक इथं येऊन कसे टपकले म्हणलं जोर जोराने आवाज ठोकून राहिले काय झालं काय नाही काय झालं बा? चला बा यानं गेट तरी उघडलं नाही का? हो मी आता म्हणलं गेटही नाही उघडत हे नाही. हो जाऊ द्या आता पुढचं पाहते आता शांताराम काय करते. शांतारामजी काय सांगा द्यायले काय सांगा तुम्हाला मिळून बा आता. हो ना हे पोट्टे काय चला शांताराम भाऊ पिक्चर पाहायला आलतो आम्ही. हो सय्यारा पिक्चर पाहायला 9 ते 12. हो ना आता एक कमांडर होती शिवलाल भाऊची तर माहितीच आहे आता ते पडली बंद. म्हणलं आता काय करा शेवटी चला बा म्हणलं आपल्या मेवणी बाचं घर आहे जगनची खोली आहे चला म्हणलं मग सगळे चला बा चला.
सांगा आता नाही का जवळ बॉयचे आता अतीच झाली का नाही हो 50+ आहेत ना आणि हे बाकीचे आता पहा बरं हे आहेत का सैयाराच्या लायकीचे आहे का पाहाचे नवीन पोट्टे राहिले आणि हेच आता पुढे चालले. अरे म्हणलं बापा सैयारा पिक्चर पाहायला ते का बापाला का कठीणच काम आहे. हो आता काय चला बाबरला काही काम नव्हतं बरले का वातावरण बिघडलं आता पाणी येण्याची शक्यता दिसून राहिली. आता मला करता काय एक तर गाडी बंद पडेल रातची कुठे जा. उशीर झाला पाशीर झाला इथं नाही का हो ना आता आलं तर नाही 2-3 दिवसांनी हो ते आहे म्हणा काही अडचण नाही हो पण आता मग आता कसं करायचं आता काय मुक्काम करायचा का काय जाता का कसं करू राहिले पाणी घेऊन चालले का आता पाणी कुठं पिता आता मुक्काम करायला लागेल ना रातचा आता इरजचं कुठं पाठवता आम्हाला तू काय ना जाऊ आता मग आता एक तर आता जगनची खोली आहे त्याच्यात झोपतो आम्ही सगळे त्याचा काय विषय हो काय नाही तर मग हॉलमध्ये समजा तुमच्या सांगा आता काय बोला आता अरे त्याची खोली कुठं आहे आता आज कुठं आहे ते गेलेत तरी ते मग एसटी ना हल्टिंग टाईमला गेले ते रक्षाबंधन सुट्टी आहे म्हणून मग जगन संकेत बुडाबुडी सगळे गेलेले आहेत तुम्हाला माहित नाही का आता ते आताच गेले का जाऊ द्या मग आता तुझ्या घरचं मग अरे बापरे गेले का ते मग खोलीला खुलू पाय का काय तर मग गेले ना ती हल्टिंगला गेले ना संध्याकाळी 8-8:30 गेले ना घरून जाय ना मग आता तुझं घर नाही का मोठं जाऊ दे हो आपण हॉलमध्ये झोपी ना आम्ही काय त्याचा विषय रातभराची गोष्ट सकाळी आपले चहा पिले तोंड धुतले निघाले आता काय रातभरात टाकीच खाली करते ते दांगोळी चला मग चला म्हणलं हॉलमध्ये देतो हे टाकून आपली मोठी चटई चला. अरे बा शिवल्या जमलं म्हणलं हो मी आता म्हणलं कठीण आहे